मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत मराठी टेक्स्टबुक थर्ड स्टँडर्ड लेसन नंबर 8 हिरवे हिरवे झाड रे, भाग नंबर 2. मित्रांनो, अगोदर आपण कविता समजून घेऊया आणि नंतर मग क्वेश्चन आन्सर बघूयात. चला तर आपण चालू करूया. हिरवे हिरवे झाड रे, एका मनाने वाचा. हिरवे हिरवे झाड रे, ढगांचा पाऊस पाड रे. हिरवे हिरवे झाड रे, बिया रोपे लावू रे. हिरवे हिरवे झाड रे, तोडू कैऱ्यानी पाड रे. हिरवे हिरवे झाड रे, वने औषधी खान रे. हिरवे हिरवे झाड रे, सारे गाती गुणगान रे. आणि या कवितेचे कवी कोण आहेत? विलास सिंदगीकर. आता आपण कविता समजून घेऊया, याच्यामध्ये कवी आपल्याला काय सांगतायत ते. ठीक आहे. इथे लहान मुलं खेळत आहेत, तर ही लहान मुलं झाडाला बोलतायत किंवा कवीने असं दाखवलं आपल्याला की मुलं झाडाशी बोलतायत. काय बोलतायत? तर हिरवे हिरवे झाड रे, ढगांचा पाऊस पाड रे. तर मुलं झाडाला काय बोलतायत की ढगांचा पाऊस पाड, म्हणजे झाडं आपल्याला पाऊस पडण्यासाठी मदत करतात. त्यामुळे मुलं त्यांना बोलतात की हिरवे हिरवे झाड रे, ढगांचा पाऊस पाड रे, म्हणजे तो पाऊस पडायला मदत कर. पुढे काय दिले? हिरवे हिरवे झाड रे, बिया रोपे लावू रे. आता पाऊस पडलेला आहे, तर बिया रोपे लावलं तर त्याच्यापासून झाडं तयार होतील आणि पृथ्वी पूर्ण अशी हिरवीगार होईल. म्हणून मुलं बोलतात की आपण आता बिया रोपे लावूया. पुढे काय दिले? हिरवे हिरवे झाड रे, तोडू कैऱ्यानी पाड रे. तोडू कैऱ्यानी पाड रे. कैऱ्या म्हणजे इथे बघा हिरवे जे दिलेले आहे त्याला कैऱ्या बोलतात, आणि हे झाडाला जो पिकलेला आंबा असतो त्याला पाड बोलतात. झाडावरती जो पिकतो आंबा त्याला पाड बोलतात, आणि जो हिरवे असतात त्याला कैऱ्या बोलतात. आता इथे काय बोलतात मुलं? हिरवे हिरवे झाड रे, तोडू कैऱ्यानी पाड रे. पुढे काय दिले? हिरवे हिरवे झाड रे, वने औषधी खान रे. हिरवी हिरवी जी झाडं आहेत ना, त्याच्यामध्ये ना भरपूर अशी झाडं असतात की ती औषधी असतात. वने वने म्हणजे झाडे, म्हणजे भरपूर अशी पृथ्वीवरची झाडं आहेत जी औषधी झाड आहेत. म्हणजे काय बोलतं इथे कवी? वने औषधी खान रे, म्हणजे वन जी आहेत म्हणजे झाडं जी आहेत त्या औषधाची खाण आहे, असं प्रकारे ते सांगतात आपल्याला. हिरवे हिरवे झाड रे, सारे गाती गुणगान रे, म्हणजे झाडांचं सर्व गुणगान गातात, कारण झाडापासून आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळतात, जसं फुलं, फळं, औषधे, सावली, अशा प्रकारे बरेच वस्तू आपल्याला झाडापासून आपला फायदा होतो. म्हणून सगळेजण झाडांचं गुणगान गातात. अशा प्रकारे आपल्याला ही कविता सांगितलेली आहे, आणि कवी आहेत विलास सिंदगीकर.